मुलांनाच जन्मदात्या आईची निर्गुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे। साताऱ्यातील मान तालुक्यातील पिंगळी बुद्रुक इथं ही घटना घडली आहे। विशाल जाधव वय वर्ष 34 असं आरोपी मुलाचं नाव आहे, तर संगीता जाधव वय वर्ष 48 असं मृत आईचं नाव आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार विशालला दारूचं व्यसन होतं। तो रोज दारू पिऊन घरी यायचा। शुक्रवारी रात्री देखील तो दारू पिऊनच घरी आला होता। 9:15 वाजेच्या सुमारास त्यानं घरी येऊन आईला जेवायला मागितलं। आई त्यावेळी झोपली होती, म्हणून आईनं त्याला हातानं घेऊन खा असं सांगितलं। आई असं म्हणताच डोक्यात नशा असलेल्या विशालनं आईसोबत भांडायला सुरुवात केली। यावेळी दारूच्या नशेत त्यानं आईवर हात उचलला। घरात असलेला पाण्याचा हंडा घेऊन आईच्या डोक्यावर त्यानं जोरदार सलग प्रहार केले। प्रहार एवढे जोरात होते की त्यात संगीता जाधव यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। गंभीर जखमी झालेल्या संगीता यांना दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। ग्रामीण रुग्णालयातून त्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र सातारा इथं संगीता यांना मृत घोषित करण्यात आले। दहिवडी पोलिसांनी आरोपी विशाल याला तासाभरातच अटक केली। मान तालुक्यामध्ये घडलेल्या या भयंकर घटनेनं संपूर्ण सातारा शहर हादरलंय, तर एका पोटच्या मुलाला केलेल्या या कृत्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसून येते।